होत्याचं नव्हतं झालं हे पुणे जिल्ह्यातल्या एक छोटंसं माळीण गाव भीमाशंकरच्या जवळचं आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये अख्खा डोंगर कोसळला आणि त्याखाली हे अख्खच्या अख्खं गाव हे दबलं गेलं। साधारण 800 लोकवस्तीचं हे माळीण गाव मात्र दरडीखाली हे सगळं गाव गाडलं गेलंय। दुपारी एनडीआरएफचे जवान या ठिकाणी पोहोचले आणि सध्या युद्ध पातळीवर इथं बचाव कार्य सुरू आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत। मंदार, पाऊस थांबलाय का? सध्या बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? कारण आता खूप अंधार झालेला आहे। आतापर्यंत किती मृतदेह बाहेर काढण्यात आलेत आणि काय आणखीन ताजी माहिती आहे? मिलिंद, पाऊस थांबलेला आहे। सकाळी 7:30च्या दरम्यान ही घटना घडली, त्यानंतर पाऊस थांबलेला आहे। मात्र छोट्या मोठ्या सरी पावसाच्या येत आहेत। बचाव कार्य अतिशय जोमाने सुरू आहे। मात्र ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे ती अतिशय चिंचोळी जागा आहे। एका बाजूला उंच असा डोंगर कडा आहे तर दुसऱ्या बाजूला खोल अशी दरी आहे ज्यामधून नदी वाहते आणि या दोन्हीच्या मध्ये जी छोटीशी सपाट जागा होती त्या ठिकाणी हे गाव वसलेलं आहे। त्यामुळे एका वेळी त्या ठिकाणी 2 ते 3 पोकलेन मशीनच काम करू शकतात। त्यामुळे बचाव कार्य एका ठराविक गतीनंच होणार आहे, त्याच्यापेक्षा अधिक गती बचाव कार्याला येऊ शकत नाही। जरी सर्व प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी असली तरी एनडीआरएफचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत। दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे हा जो राडारोडा आहे तो घट्ट अशा मातीचा आहे, चिखलाचा आहे। दगड आणि माती आणि जे पाणी आहे त्यांचं हे संपूर्ण मिश्रण आहे आणि डोंगर उतारावरून भूस्खलन झाल्यानंतर 20 ते 25 फूट उंच असा हा सर्व राडारोडा या गावावरती आलेला आहे। साधारणतः एका इमारतीची उंची तेवढी असते आणि ह्या सर्व इमारती ज्या आहेत या 44 इमारती ज्यामध्ये लोक राहत होते ते या राडारोड्याखाली गाडल्या गेलेल्या आहेत। जी प्रशासनाकडून माहिती मिळते आहे त्या प्रशासनाच्या माहितीनुसार या राडारोड्याखाली एकूण 67 इमारती गाडल्या गेलेल्या आहेत। या 67 इमारतींमध्ये राहती घरं आहेत, शाळा आहे, मंदिरं आहेत आणि इतर काही इमारती आहेत आणि या 67 पैकी 44 इमारतींमध्ये लोक राहत होते, म्हणजे ती राहती घरं होती। आणि प्रशासनाकडून जी आकडेवारी दिली जाते त्यानुसार 167 लोक या राडारोड्याखाली गाडली गेलेली आहेत। मात्र स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हा आकडा 200, 250, 250 पर्यंत असू शकतो। या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या मोसमातला हा पहिला मोठा पाऊस होता। काल दिवसभर आणि रात्रभर पाऊस होत होता। काल दुपारपासून मोठ्या प्रमाणात आणखी पावसाचा जोर वाढला, त्यामुळे या भागातल्या डोंगरांवरून मोठ्या प्रमाणात पाणी व्हायला लागलं, धबधबे व्हायला लागले। त्यामुळे सकाळी या गावातली मुलं पाणी पाहायला आजूबाजूला गेली, पाणी पाहिलं त्यांनी मोठ्या प्रमाणात आणि त्यानंतर पुन्हा ती त्या ठिकाणी एक दुसरी जी शाळा आहे त्या शाळेच्या मैदानात आली। शाळा भरणार होती सकाळी आणि त्याच वेळी हे भूस्खलन झालं। त्यामुळे शाळेच्या मैदानात असलेली मोठ्या संख्येने जी मुले होती ती देखील या सर्व राडारोड्याखाली गाडली गेलेली आहेत। अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। अगदी मोजकी घरं या ठिकाणी राहिलेली आहेत ज्यांना नुकसान झालेलं नाही। जिल्हा परिषदेची एक प्राथमिक शाळा आहे आणि त्याच्या आजूबाजूला अगदी हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढी घरं फक्त शिल्लक राहिलेली आहेत। नाहीतर संपूर्ण जे गाव आहे ते गाडलं गेलेलं आहे। त्या ठिकाणी जर आपण जाऊन पाहिलं तर एक नवीन जमीनच तयार झाल्याचं आपल्याला तिथं दिसून येतं। या ठिकाणी एखादं गाव असू शकतं हे नवीन जाणाऱ्याला तिथं विश्वासच वाटणार नाही, अशा प्रकारची तिथं परिस्थिती आहे। पोकलेनच्या साह्याने राडारोडा काढला जातो आहे। इमारती ज्या गाडल्या गेलेल्या आहेत त्या बाजूला करून त्या कापून कटरच्या साह्याने जे मृतदेह आहेत ते बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। आतापर्यंत 15 ते 20 जणांचे मृतदेह बाहेर काढलेले आहेत। सकाळी 7:30 वाजता ही घटना घडलेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एरवी एखादी इमारत जर कोसळली तर त्या इमारतीच्या खाली जे लोक अडकलेले असतात त्यांना हवा येण्यासाठी, श्वासोच्छवासासाठी संधी असते। या ठिकाणी ती अजिबात संधी नाही, कारण राडारोडा आहे। त्यामुळे जे खाली गाडले गेलेले लोक आहेत ते जिवंत असतील अशी शक्यता आता जवळपास मावळत चालली आहे। मंदार, आता खूप अंधार झालेला आहे। बचाव कार्य हे रात्रभर सुरू राहील असं सांगितलं जात आहे। उद्याला सकाळी इथे शरद पवार, राजनाथ सिंग यांच्यासह अन्यही काही ज्येष्ठ नेते भेट देतील, इथे बचाव कार्य कसं सुरू आहे त्याची पाहणी करतील। मात्र आता आणखीन बचाव कार्यातल्या प्रमुख अडचणी काय आहेत, काय सांगशील थोडक्यात? मिलिंद, सर्वात प्रमुख अडचण म्हणजे वाहतूक कोंडी। या ठिकाणी बघ्यांची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली। पुण्याहून किंवा आजूबाजूच्या खेड, मंचर, चाकण इथून मोठ्या प्रमाणात लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जायला सुरुवात केली। लोकांनी जेव्हा न्यूज चॅनेल्सवरती बातम्या यायला लागल्या सकाळी, पुणे ग्रामीण पोलिसांनी मात्र या वाहनांना जागीच अडवायला हवं होतं, ते अडवलं नाही।
पुणे ग्रामीण पोलिसांनी वाहतुकीचं नियोजन अजिबात केलं नाही, त्यामुळे माळीण गावापासून अगदी 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती वाहतुकीच्या मोठ्या रांगा लागल्या। मी जेव्हा त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा एनडीआरएफची जवानांची एक बस देखील त्या वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकलेली होती। एनडीआरएफच्या जवानांना देखील त्या बसमधून उतरून चालत जावं लागलं। मी देखील त्यांच्या सोबतच चालत जाण्याचा पुढे जो प्रयत्न केला आणि जवळपास 5 ते 6 किलोमीटर चालत आम्हाला त्या माळीण गावामध्ये जावं लागलं। याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे। ॲम्ब्युलन्स तर मोठ्या प्रमाणात आहेतच, मात्र मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी जी झालेली आहे ती बघ्यांच्या गर्दीची आहे। पुणे पोलिसांकडून या गाड्या आधीच अडवायला हव्या होत्या, बाहेरच अडवायला हव्या होत्या, त्या अडवल्या नाहीत। कित्येक जण त्यांच्या गाड्यामध्येच लावून गेलेले आहेत। अजूनही त्या ठिकाणाहून जे परत येण्याचा प्रयत्न लोक करतायत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। एरवी मंचर पासून या माळीण गावामध्ये जायला अर्धा ते पाऊण तास लागायला हवा, मात्र वाहतूक कोंडीमुळे कित्येक तास लागतायत। ही प्रमुख अडचण आहे बचाव कार्यामधली अजूनही। मिलिंद, मंदार, तुझ्याकडनं आणखीन काही महत्त्वपूर्ण माहिती घेऊया। प्रामुख्याने ॲम्ब्युलन्सची इथे काय व्यवस्था आहे? जर का काही जण वाचलेले असतील, दैव बलवत्तर असल्यामुळे, तर त्यांना योग्य प्रकारे प्रथमोपचार कशा पद्धतीनं पोहोचवले जातील? आणि आता हा जो ढिगारा प्रचंड साठलेला आहे, 22-25 फुटांपर्यंतचा हा सगळा जो ढिगारा साठलेला आहे, तो हटवण्याच्या करता काय आणखीन उपाययोजना केल्या जात आहेत याची माहिती तुझ्याकडनं घेऊयात। एक छोटासा ब्रेक घेऊयात। पाहत राहा, अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं काही मिनिटात। एबीपी माझावर आपण पाहताय आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी, कदाचित महाराष्ट्राच्या गेल्या काही वर्षाच्या इतिहासातला सगळ्यात मोठी नैसर्गिक आपत्ती, ती म्हणजे माळीण गावावर भल्या पहाटे सगळ्याच्या सगळा डोंगर कोसळला आणि यामध्ये आता सगळंच्या सगळं गाव हे या ढिगाऱ्याखाली अडकलेलं आहे। मंदार गोंजारे आपले प्रतिनिधी आहेत या ठिकाणी, जिथे बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। मंदार, ट्रॅफिक जॅम आणि वाहतुकीचं पूर्णपणे कोसळलेली नियोजन शून्य अशी स्थिती आणि त्यातून येणाऱ्या अडचणी तू सांगितल्यास, मात्र 22-25 फुटांचा एवढा जो प्रचंड मातीचा ढिगारा साठलेला आहे, हा बाहेर काढण्याचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे? उद्या इथे कोण कोण आणखीन लोक भेट देणार आहेत आणि बचाव कार्याची पाहणी करणार आहेत, त्याबद्दल सविस्तर सांग। मिलिंद, जो राडारोडा आहे, जो मातीचा जो चिखल त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे ते काढण्याचं काम सुरू आहे। मात्र आपण व्हिज्युअल्समध्ये जर परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी वरच्या बाजूनी आणि एका अलीकडच्या बाजूनी ज्या बाजूनी त्या गावामध्ये प्रवेश होतो, एक प्राथमिक शाळा आहे जिल्हा परिषदेची, तिथून एक पोकलेन मशीन आणि खालच्या बाजूने असे दोन ते 3 पोकलेन मशीनच एकावेळी काम करू शकतात राडारोडा हटवण्याचं, कारण आजूबाजूला जागाच नाहीये। पलीकडच्या बाजूला एनडीआरएफचे जवान हातानी बचाव कार्य करण्याचा प्रयत्न करतायत। अतिशय उंच असा हा संपूर्ण राडारोडा आहे, 20 ते 25 फूट असा हा उंच जो राडारोडा आहे तो या संपूर्ण घरांवरती पसरलेला आहे। आपण इमारतीची जर उंची एखाद्या मोजली तर ती अख्खी इमारत जेव्हा गाडली जाऊ शकते, याच्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की किती मोठ्या प्रमाणात हा संपूर्ण राडारोडा आलेला आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ही जी घरं आहेत आणि गावाची जी रचना आहे ती योग्य आहे का, हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतोय। हे जे गाव आहे माळीण, या गावाच्या चारही बाजूनी डोंगर आहेत, मात्र या गावातली जी घरं आहेत ती अगदी डोंगराचा उतार ज्या ठिकाणी संपतो त्या उतारावरतीच आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक खोल अशी दरी आहे ज्यामधून नदी मोठ्या प्रमाणात वाहत असते। त्यामुळे पाऊस पडल्यानंतर डोंगर उतारावरून जे पाणी येतं त्या पाण्याचा जो नैसर्गिक प्रवाह आहे तो दरीच्या दिशेने आहे आणि मध्येही घरं आहेत। खरं पाहता स्थानिकांनी सांगितलं, जे सुदैवाने त्यामध्ये वाचले आहेत, की अशा प्रकारचं भूस्खलन त्या ठिकाणी याच्या आधी झालं नव्हतं, मात्र हा जो प्रकार आज घडला त्याच्यावरून ही घरांची रचना ज्या ठिकाणी ही घरं बांधली होती ती सदोष आहे का, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। कारण डोंगर उतारानंतर या जो राडारोडा आणि जो पाण्याचा प्रवाह आहे त्याला मध्ये अडथळा आणण्यासाठी कोणताही अडथळाच नव्हता, कारण त्यामुळे हा सर्व राडारोडा संपूर्ण गावावरती आला आणि हा जो डोंगर आहे ज्याच्यावरून हा राडारोडा आला तो ठिसूळ अशा प्रकारचा आहे। कठीण खडक त्या ठिकाणी नाही, मुरुम आहे। आधी पाणी मोठ्या प्रमाणात वाहिलं काल सकाळपासून आणि रात्रभर जो पाऊस होत होता आणि त्यानंतर पाण्यासोबतच माती, चिखल, दगड हे देखील आले आणि एक डोंगराचा मोठा भागच वाहून आला आणि जी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे त्याच्या बाजूचा, त्याच्या उजव्या बाजूचा संपूर्ण भाग जो आहे या गावाचा तो गाडला गेला, ज्यामध्ये घरं होती, राहती, मंदिरं होती, त्याचसोबत इतर ज्या इमारती होत्या त्या देखील, एक शाळा, आणखी एक शाळा त्या ठिकाणी होती, ज्या शाळेच्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात मुलं जमली होती, सकाळी शाळा भरणार होती, ती सर्व या राड्यारोड्याखाली गाडली गेली। हा संपूर्ण परिसर अतिशय दुर्गम आहे। पुण्यापासून साधारणतः 120-125 किलोमीटर अंतर आहे माळीण या गावचं।
आंबेगाव तालुक्यामध्ये हे गाव येतं. मात्र रस्त्यावरची जी इतर गावं आहेत, खेड, चाकण, मंचर, ही महत्त्वाची मोठी गावं आहेत. पुण्यापासूनच नव्हे तर मुंबई एक्सप्रेसवे हायवे पासून ही लगतची गावं आहेत. मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेलं आहे. मात्र या गावापासून देखील हे जे गाव आहे ते अतिशय दुर्गम आहे. आपल्याला कल्पनाही करता येऊ शकत नाही की पुणे जिल्ह्याचा एक भाग असाही आहे, अतिशय दुर्गम असा आहे. निश्चित मंदार साधारणपणे अडचणी काय काय आहेत त्या तर समोर येत आहेत. मात्र अगदी थोडक्यात काय सांगशील, आत्ताची स्थिती पाहता आणि 20-22 फुटाचा साचलेला सगळा हा मातीचा ढिगारा पाहता किती तास किती कालावधी लागू शकतो इथे पूर्णपणे बचाव कार्य पूर्ण व्हायला? मिलिंद, हे बचाव कार्य आज रात्रभर तर सुरू राहील हे नक्की. पावसावरती अवलंबून आहे की या बचाव कार्याला किती वेळ लागू शकतो. जर पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झाला तर पुन्हा भूस्खलन होतं की काय, ही देखील अतिशय मोठी भीती आहे. कारण डोंगर जो आहे त्या डोंगराच्या अगदी लागूनच हे गाव आहे, त्यामुळे पावसावरती बऱ्यापैकी अवलंबून आहे. आज तर हे बचाव कार्य सुरू राहीलच, कारण संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणाहून एक 15 ते 20 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं होतं. आणि गावाचा जो गाडला गेलेला भाग आहे, त्या गाडल्या गेलेल्या गावाच्या अगदी सुरुवातीचा जो भाग आहे तो उघड करण्यात बचाव कार्य करणाऱ्या ज्या टीम आहेत त्यांना यश आलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एकूण 67 इमारती जर गाडल्या गेलेल्या आहेत तर त्या 67 इमारती अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक अशा प्रकारचं हे सगळं म्हणावं लागेल. 60 पेक्षा जास्त इथे घरं होती की जी संपूर्णच्या संपूर्ण घरं या मातीच्या ढिगाऱ्याखालती गाडली गेली. मंदार, तुझ्याकडनं या संदर्भातली ताजी माहिती घेत राहूच, तू राहास आमच्यासोबत. मात्र जी आणखीन ताजी माहिती आहे आपल्याकडे त्यानुसार शरद पवार हे उद्याला या गावाला भेट देणार आहेत, पाहणी करणार आहेत. तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना स्वतः नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं या गावाला भेट द्यायला, ते सुद्धा उद्याला या गावाला भेट देतील. नरेंद्र मोदी यांनी या सगळ्याची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रियाही नोंदवलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रतिक्रियेत असं म्हटलंय की पुणे जिल्ह्यामध्ये दरड कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याचं कळलं. अतिशय दुःखद घटना आहे ही. या संदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलून मी माहिती घेतली. राजनाथ सिंह आता रवाना झाले दिल्लीहून आणि ते सकाळी या ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करतील आणि बचाव कार्याचा आढावा घेतील.